जुन्नरच्या परिसरातली तिसरी घटना आहे. जुन्नर वन विभागातली चौथी घटना आहे. महिनाभरातली चौथी घटना आहे. जुन्नरला 7 वर्षाचं लेकरू, त्याला जीव गमवावा लागला. त्यानंतर शिवण्याच्या बाबतीत ही गोष्ट झाली. आता रोहनच्या बाबतीत ही गोष्ट झाली. परवा जांबोतला, आता माऊलीच्या बाबतीत ही गोष्ट झाली. तुम्ही मगाशी सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, मला मागे ताई आलं होतं त्या ताईंनी मला हाच प्रश्न विचारला होता, स्वतःचं लेकरू त्या ठिकाणी ठेवून बघ. ताई आजही मी कायम हेच करतो की स्वतःचं लेकरू जर माझं गेलं तर काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो ताई. ताई 100% त्यासाठीच तुम्हाला आज सांगतोय. बरोबर आहे ताई, मला माझी बहीणच आहे तुम्ही. बरोबर आहे ताई, त्यासाठीच तुम्हाला जे आज सांगतोय, महत्वाची गोष्ट सांगतोय, यासाठीच सांगतोय. आज सकाळी वाघाला मारणारं पथक दाखल झालंय. आणखी 2 पथकं राजस्थानवरून येत आहेत. पहिल्यांदा वाघाला गोळी घालण्याचा आदेश आपण मिळवला आहे. हे बघा, आता सगळा मीडिया समोर आहे. सगळं ऐकून घ्या, मीडिया सगळा समोर आहे. दादा, यासाठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण. हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे. मीडिया समोर माझं एक सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे. यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूनी. दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल 1 मधून वाघ काढण्याची.